जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही जाहीर झालेली आहे. येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे साधारणतः आज आहे 16 तारीख, म्हणजे लगभग 4 ते 5 दिवसच तुमच्याकडे शिल्लक आहेत. 22 तारखेला तुमची ही जी लेखी परीक्षा आहे ती होणार आहे. पुणे शहरला जेवढे पण माझे मित्र कट ऑफ लिस्ट मध्ये बसलेले आहेत त्यांना मी फक्त एवढंच सांगतो, मित्रांनो, तुमच्याकडे आता कमी वेळ आहे, तर त्या कमी वेळाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सकाळी 6:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी आणि थोडंफार आपल्याला घ्यावं लागणार आहे जिल्हा विशेष, या 3 गोष्टीवरती तुम्हाला जास्त फोकस करावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला गणित आणि मराठी व्याकरण, मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, गणित आणि मराठी व्याकरण जे आहे पुणे शहरला हा त्यांचा बेसिक पाया आहे. आतापर्यंत जेवढ्या पण तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये गणिताला आणि मराठी व्याकरणाला जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आता सुद्धा तुमच्याकडे 5 दिवस आहे, त्या 5 दिवसाचा सखोल अभ्यास करा आणि अजिबातच 5 मिनिटं बसतो, 5 मिनिटं येतो, 5 मिनिटं जातो असल्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. महत्वाचं आहे, करिअरचा टर्निंग पॉइंट आहे. आता लय लांब नाही. माझे एक फ्रेंड आहे, तिला फिजिकलला 47 मार्क पडले होती आणि कालच तिला एक लेखीला त्यांनी बघितलं, तेव्हा चेक केलं तेव्हा तिला 90 मार्क पडलेले आहेत. तर मित्रांनो, कालचा जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये तिला 90 आहेत, फिजिकलला 47 आहेत. तर माझ्याकडनं तिला डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन गेलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की ती 100% पोलीस झालेली आहे. तर मित्रांनो, अशीच पद्धत तुमच्याबद्दल पण झालेली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या चॅनल कडून आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मित्रांनो हे करा ते करा, पण त्यातला जो कोणी ऐकतो त्याचा 100% या वर्षी पण 100% फायदा होतो, म्हणजे होतोच. गेल्या वर्षी सुद्धा ज्यांना मी जास्त ओळखत होतो असे लगभग 19 मुलं हे पोलीस झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्र पोलीस मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. तशीच या वर्षी सुद्धा भरपूर मुलं व्हावीत अशी ईश्वर मी प्रार्थना पण करतो. आणि मित्रांनो, तुमची मेहनत आणि तुम्ही केलेली जिद्द ह्याचा सगळा सखोल तुम्हाला जे सार उतरायचा आहे तो आहे 22 तारखेला. 22 मार्च याच दिवशी तुम्हाला तुमचं करिअरचं खरं टर्निंग पॉइंट हे ठरणार आहे. तर त्याच्यामुळं आता काही असो, किती अर्जंट असो, काही असो, पण सगळं काम बाजूला ठेवा आणि फक्त तुम्ही प्रश्नपत्रिका संच घ्या किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका घ्या किंवा कालच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका घ्या किंवा याआधी जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या मनातील टोटल भीती निघून जाईल. कारण काय होते, पोलीस भरतीचा पेपर द्यायला गेल्यावरती आपल्या डोक्यामध्ये जी भीती असती, ती भीती, जे नर्वसनेस असतं, तेच आपल्याला किती हुशार असलं तरी आपलं मार्केट कमी आणण्याचा तो एक महत्वाचा टप्पा असतो. त्याच्यामुळे नर्वसनेस, भीती हा जो प्रकार आहे तो सगळा काढून टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या भरतीमध्ये कसल्या पण परिस्थितीत 90+ हे मार्क भेटलेच पाहिजे. कारण काय होतं, आपण काटावर बसणं आणि लीड न राहणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आता सुद्धा बघा मित्रांनो, आता समजा लई लांब आपण जर एसटीचं मेरिट बघितलं तर एसटीचं महिलाचं सांगतो मी, तर एसटीचं महिलाचं मेरिट 29 ला क्लोज झालेलं आहे. पण ज्या महिला 29 लाच बसलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते की बाबा 29 ला बसले, मला 95, 94, 90 किंवा 85, 90च्या आसपास मला मार्क पडले पाहिजे, त्याला दर पण जास्त असतं. पण त्याच ठिकाणी जर समजा एसटीचीच महिला जर 39 मार्क असतील, फक्त 10 मार्क, तर तिला डोक्यात काय असतं, मला 10 मार्काचा लीड आहे, मी फक्त कास्ट म्हणजे एवढं सांगत नाही, तू एसटीची घ्या, एसटीची घ्या, ओबीसी घ्या, ईडब्ल्यूएस घ्या, एसटीबीसी घ्या, ओपन घ्या, कुठलाही काही घ्या, पण ज्याच्यामध्ये आपल्याला लीड जास्त असतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपण मानसिक दृष्ट्या आपण एक प्रिपेअर असतो की मी आता परीक्षा देऊ शकतो, मी करू शकतो, कुठल्या प्रकारचे जास्त प्रकारचं दडपण येत नाही. तर असंच करायचंय मित्रांनो. आपल्याला समजा आपल्याला जरी काठावर जरी बसलेलो असलो तरी सुद्धा आपल्याला 10 मार्क जास्तच आहेत हे डोक्यात ठेवून जर तुम्ही पेपरला जाल, सगळ्या गोष्टी करायला, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं नर्वसनेस येणार नाही. मित्रांनो, महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे, टाइमपास करू नका. आणि ह्या 4-5 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली, अभ्यासाबद्दल बोलतो मित्रांनो, तर मला तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला कुणाकडे मटेरियल नसेल अभ्यासाचं तर मी मटेरियल पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि तुम्हाला या भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच तुम्ही सुद्धा माझ्यासोबतच, माझ्या एवढ्या आता पुणे शहरला जेवढी मित्र आहेत, मी स्वतः सुद्धा पुणे शहरलाच आहे, तर पुणे शहरला जेवढे पण मित्र आहेत किंवा जे होणार आहे त्याला पुणे शहरलाच यायचं आहे.
त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि भविष्यासाठी जे पुणे शहर आहे खूप छान आहे कामासाठी, आणि निसर्गरम्य वातावरण आहे, मनमोकळं ठिकाण आहे. काम करताना अजिबात कुठल्याही प्रकारे दडपण येत नाही. पोलीस खात्यामध्ये थोडंफार टेन्शन इकडे तिकडे होतच राहतं, कधी कधी कामाचे तास वगैरे वाढत राहतात, पण तुम्ही जर फ्री माइंडेडनी काम करत असाल ना तर तुम्हाला कुठलाच प्रकारचा त्रास होत नाही. तुम्हाला जर असं माहिती आहे की शेवटी तुम्ही एखादं काम करत असाल, तुम्हाला रडत पण करायचं आणि हसत पण करायचं, त्या गोष्टीवर तुम्ही जर एकदम पॉझिटिव्हली जर करायला सुरुवात केल्या तर तुम्हाला कुठलंच काम अडचण येणार नाही आणि काहीच नाही. आणि पोलीस खातं एक असं आहे की तुम्हाला कधीच बोर होणार नाही पोलीस खात्यात काम करताना. एखाद्या वेळेस टेन्शन येईल, दडपण येईल, भीती वाटेल, सगळ्या गोष्टी होतील, पण कधी बोर होणार नाही. कारण की रोज नवीन टास्क असतात, रोज नवीन माणसं असतात, रोज नवीन काही ना काही नवीन कामं असतात. त्याच्यामुळं पोलीस खातं एक असं आहे की मित्रांनो की रोज काहीतरी नवीन एक चॅलेंज असतं, आणि चॅलेंजला तुम्हाला रोज काही ना काही तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रत्येक वेळेस डोक्यावरती बर्फन तोंडात साखर ठेवून लढायचं असतं. किती जरी त्रास झाला, किती जरी काय झालं, इरिटेशन झालं, काही झालं तरी सुद्धा ते एक चॅलेंज असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपला कुठलाच दिवस आपल्याला बोर जात नाही. आणि कामाची जर तुम्हाला सवय असेल किंवा काम करायची इच्छा असेल ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या की तुम्ही करू शकता. भरपूर फील्ड सुद्धा आहेत की एखाद्या कोणाला सायबरला जायचं असेल, कोणाला क्राईमला जायचं असेल, कोणाला रायटरशिप करायची असेल, म्हणजे असे भरपूर प्रकारचे फील्ड आहेत पोलीस खात्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही आपण जाऊ शकता आणि तुमची जेवढी कॅपेबिलिटी आहे त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. पण हे सगळं कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेला पास व्हाल. त्याच्यामुळे आता 6 दिवस आहे मित्रांनो, लेखीकडे लक्ष द्या. बाकीकडे कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, हा निगेटिव्ह करते का, हा प्रश्न काय, या भानगडीत पडू नका. फोकस राहा आणि अभ्यासाला अजिबात दुसरा दर्जा देऊ नका. अभ्यासाला पहिलं प्राधान्य द्या. आणि तुमचं काही काम असेल ते काम तुमचं काय असेल ते फिजिकलचं आता झालेलंच आहे, तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर करा. आता लेखी परीक्षा झाल्यानंतर नक्की काय करत असते, फिजिकल कसं असतं त्याबद्दलची मी माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये देतच राहील. पण सध्याला तरी लेखीचा महत्वाचा टप्पा आहे, तो पूर्ण करा. ठीक आहे. आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद.